मालिकेत मी आनंद पिंपळकर आपलं स्वागत करतो. कोणत्याही शुक्ल पक्षातल्या गुरुवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पिंपळाची 5 हिरवी पानं तुम्ही तोडून आणा. मग आपल्या घरात जे पिवळं चंदन आपण उगाळतो ते व्यवस्थित उगाळून त्यात थोडंसं पाणी घालून पिवळ्या चंदनाचं पाणी करून त्यात ही 5 पिंपळाची हिरवी पानं बुडवा आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल या पूर्ण दिवसामध्ये कधी ती वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडा. आता आणखीन एक उपाय सांगतो. शुक्ल पक्षातल्या बुधवारी उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे आणि 21 बुधवार हे सलग व्रत करायचंय. वेळ एकच असावी. चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास घाला. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवून तिची धूप दीप नैवेद्य गुळ खोबऱ्यानं पूजा करा. त्याचबरोबर गणपतीची आरती करा. कोणतंही गणपतीचं स्तोत्र म्हणा आणि आपल्या जीवनातले अडथळे दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती व्हावी अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. ओम गणपतये नमः या मंत्राचा जाप करा.